प्रभाग क्रमांक 1 व आत्ताचा प्रभाग क्रमांक 7 मधल्या वलवाडी भागात रात्रीच्या सुमारास जंगली प्राणी आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांच्या मदतीला माजी नगरसेविका वंदना भांबरे धावल्या असून त्यांनी तात्काळ वन विभागाच्या टीमला संपर्क करत घटनास्थळी पाचारण केले। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी पाहणी करून जंगली प्राण्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। यावेळी प्रभागातील नागरिकांना माजी नगरसेविका वंदना भांबरे यांनी सांगितले की नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कुणीही काळजी करू नये, अडचण असल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क साधा असं आवाहन देखील माजी नगरसेविका वंदना भांबरे यांनी नागरिकांना केलं आहे। संकट समयी भांबरे नागरिकांच्या मदतीला धावल्याने नागरिकांनी देखील भांबरे यांचा आभार व्यक्त केला आहे। आपल्या जुना प्रभाग क्रमांक 1 आणि आताचा प्रभाग क्रमांक 7 वलवाडी परिसरात झेंडा चौक या ठिकाणी काल तरस नावाचा प्राणी आढळला रात्री 11:30च्या दरम्यान। आणि माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला जसं कळवलं तसंच मी आपला हा जो भाग आहे शिंदखेडा वन विभागाकडे येतो आणि तेथील जे RFO कांबळे साहेब आहेत त्यांना मी संपर्क साधला आणि तत्परता दाखवून कांबळे साहेब आपल्या या परिसरामध्ये भेट देण्यासाठी आलेले आहेत। आणि आमचे सनी भाऊ ज्यांच्या इथं CCTVमध्ये तो फुटेज कैद झाला त्या सनी भाऊच्या घरी आता आम्ही भेट दिलेली आहे आणि इथं सगळीकडे आम्ही तपास केला। परंतु नागरिकांना मी आव्हान करेल की कोणीही घाबरून जाऊ नका, लहान मुलांची काळजी घ्या, परंतु घाबरून कोणीही जाऊ नका, कारण ते हिंस्र प्राणी आहे, आपला डोंगर एरिया आहे, खदान एरिया आहे, कदाचित ते तिकडे गेलं असावं। परंतु जर रात्री कोण जनतेच्या मनात भीती असते म्हणून कांबळे साहेब बोलले की आम्ही संध्याकाळी आमचे कर्मचारी पाठवू आणि इथं गस्त घालू। तर संध्याकाळी कर्मचारी वन विभागाचे कर्मचारी इथं गस्त घालणार आहेत, त्या कोणीही घाबरून जाऊ नका आणि कुठे कोणाला काही आढळलं, काही शंका आली, काही असलं तर मला तत्काळ तुम्ही संपर्क करा। धन्यवाद। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।